ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. सच्चिदानंद या 3 पदांचे परमात्म स्वरूपात एकत्वच असते. भाग 2. ओव्या आहेत 3 ते 5. कांती, काठिण्य व कनक मिळून एक सोनेच असते, अथवा द्रवपणा, गोडी व अमृत मिळून एक अमृतच असते. त्याप्रमाणे सत, चित व आनंद मिळून एक परमात्माच असतो, असं मागच्या ओवीत सांगितलं. आता ज्ञानदेव आणखी एक कापराचा दृष्टांत देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, उजाळ धृती मार्दव या तिही उणीव, हे देखीजे सावेव कापुरी एकी. धृती म्हणजे सुगंध, सावेव म्हणजे अवयव सहित. पांढरेपणा, सुगंध व मऊपणा या 3 पणांची उणीव म्हणजे त्यांचे एकपण जर मूर्तिमंत पाहायचं असेल तर ते एका कापुरातच दिसतं. मवाळ तेची उजाळ की उजाळ तेची मवाळ, हे दोन्ही ना परिमळ मात्र चीजे. अंगचा अगदी स्वच्छपणा तोच मऊपणा आणि दोन्ही मिळूनच सुगंध असतो. ऐसे एके कापुरपणी तिन्ही ये तिन्ही उणी, इया परी आटणी सत्ताधिकांची. अशा प्रकारे एका कापराच्या स्वरूपात हे 3 धर्म असूनही हे 3 पणे न राहता कापूरपणातच एकरूप होतात. त्याप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपात अस्तित्व, चैतन्य व आनंद हे 3 धर्म एकवटलेले असतात. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, मृदुत्व सुगंध शुभ्रता ही मूर्त, जैसी कापुरात अभिन्नत्वे. कापुरी की जैसा स्वभावे धवल, तैसाची मृदुल स्वभावे तो. शुभ्रत्व मृदुत्व न होती ती दोन, राहती जडोन सुगंधत्वे. ऐसी कापुरात 3 पणाविण, राहती ही 3 अभिन्नत्वे. तैसी सत्ताधिक एकत्वे करोन, राहती जडोन परब्रह्मी. उजळपणा, सुगंध व मृदुता हे 3 कापरामध्ये एकत्रित राहत असतात, एकवटलेले असतात. त्याचे हे 3 गुण सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या इंद्रियांना जाणवतात. उजळपणाचा अनुभव डोळ्यांना येतो, त्याचा सुगंध नाकाने कळतो व मृदुता स्पर्शाला कळते. परंतु हे 3 भाव कापरात वेगवेगळे दाखवता येत नाहीत. हे 3ही भाव कापरात एकवटलेले असतात. हाताला जे मृदू लागते तेच डोळ्याला स्वच्छ दिसते व मृदुता व स्वच्छता हे दोन्ही भाव सुगंधामध्ये एकवटून जातात. आपल्या ठिकाणी हे 3 गुण आहे याची कल्पना कापरालाही नसते. हे 3ही त्याच्या ठाई एकवटलेले असतात. किंबहुना मृदुता व उजळपणा हे दोन्ही भाव सुगंधात एकवटलेले असतात. कारण कापूर पाण्यात टाकला की त्याचे मृदुत्व अथवा उजळपणा दिसून येत नाही, कारण तो कापूर पाण्यात विरघळून जातो व सुगंध रूपाने पाण्यात शेष राहतो. आता मृदुता व उजळपणा हे दोन्ही धर्म सुगंधात एकरूप झालेले असतात व कापूर म्हणजे सुगंधच घनरूप झालेला असतो असं म्हणावं लागतं. एकूण उजळपणा, मृदुता व सुगंध कापरात एकवटून कापूरपणाच प्राप्त होतात. त्याचप्रमाणे सत, चित व आनंद हे 3ही भाव परमात्मा स्वरूपात एकवटलेले असतात. पूजाविधीत कापराला महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे. कारण कापूर जाळला की त्याचा सुगंध पसरतो आणि वातावरण प्रसन्न होतं. कापूर व ज्वाला यांचं मिलन झालं की कापूर व ज्वाला दोन्हींची नाहीपणात सांगता होते, तर परिमळ रूपाने आहेपणात सांगता होते. आता कापराला असणे व नसणे हे दोन्ही धर्म उरत नाहीत, पण चोखपणे असणे सुगंध रूपात असतेच. तसेच सत्ता म्हणजे असणेपण आणि प्रकाश म्हणजे ज्ञान अथवा चित अशी भाषा जेथे लागू पडत नाही, असे ज्ञानपणे विण ज्ञान मात्र केवळ सुखरूपात असते. सत्ता, प्रकाश हे दोन्ही भाव सुखरूपात एकवटून जातात. आहे पण आहे तेच प्रकाश पण म्हणजे तेज किंवा ज्ञान असतं व आहे नाहीच्या अतीत असे चोखपण सुखरूपाने राहते. एकूण सत, चित व आनंद ही 3ही पदे सच्चिदानंद शब्दात एकवटलेली आहेत. त्या पदांचा 3 पणा त्यात लोपून गेला आहे. तसेच सत्ता, प्रकाश व सुख या 3 पदांनी वेगवेगळ्या अंशांनी ओळखली जाणारी वस्तू 3 पदे मिळून एकवटलेली किंवा त्या 3 धर्माची आटणी होऊन चोखपणे असणारी कशी आहे ते ज्ञानदेवाने सोने, अमृत आणि कापूर या 3 दृष्टांतामधून स्पष्ट केले आहे. सोनेपणा, कठीणपणा व तेज
या विरुद्ध गोष्टी सोन्यात असत नाहीत, किंवा द्रवरूपता, गोडी व पांढरेपणा या विरुद्ध गोष्टी अमृतात नसतात, अथवा पांढरेपणा, सुगंध व मृदुता या विरुद्ध गोष्टी कापरात नसतात. तसेच असत, अचित व दुःख हे विरुद्ध गुण परमात्म्याच्या ठायी नसतात. ते ज्या अर्थी नसतात त्या अर्थी तत्सापेक्ष त्यांना मूल असणारे सत, चित व आनंद हे 3 गुण तरी त्याच्या ठायी कसे असतील? असे 3 गुण व तद्विरुद्ध 3 गुण त्या परमात्म्याच्या ठायी उणे झालेले असतात, म्हणजे एकरूप झालेले असतात. या प्रकरणाच्या पहिल्या ओवीत सत्ता, प्रकाश व सुख अशी 3 पदे आली होती. त्यांचेच रूपांतर सच्चिदानंद या एकाच पदात कसे होते ते ज्ञानदेव पुढे स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.